अर्धापूर शहरात 7.5 कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। अर्धापूर शहरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये डॉक्टर शरद चरखा यांच्या दवाखान्याजवळ तसेच दुर्गानगर येथे अंगणवाडीचे भूमिपूजन, तसेच लंगडे गल्लीतील रस्त्याची पाहणी, ईदगाह परिसराची पाहणी, नवी आबादी परिसरात रस्ता व विविध विकास कामाचे भूमिपूजन खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहानकर हे होते। तसेच किशोर स्वामी, धर्मराज देशमुख, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, तालुका अध्यक्ष संतोष गव्हाणे व नगर अध्यक्षा सौ वैशाली परवणी देशमुख, छत्रपती कानवडे, नगरपंचायत मुख्याधिकारी जगदीश दळवी, गटनेत्या शालिनी शेट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती। अनेक ठिकाणी रस्ते नाल्याचे विषय होते। तकरीबन 7.5 कोटी रुपये अर्धापूर शहराच्या विविध भागामध्ये आम्ही दिलेले आहेत। त्याचं रीतसर आज भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। त्याकरता मी आलेलो आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने आता सरकारी जमिनीवर ज्यांचं अतिक्रमण आहे 2011च्या अगोदरचं ते सगळं अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचा GR सुद्धा गव्हर्नमेंटने काढलेला आहे। 500 फुटापर्यंत विनामूल्य ते नियमित करता येईल, पुरावे दिले त्यांनी करता येईल आपल्याला। आणि साधारण अर्धापूर शहरामध्ये 1250 लोक असे आहेत की ज्यांनी सरकारी जमिनीवर कब्जा केलेला आहे 2011च्या अगोदरचे। त्याची कागदपत्र व्हेरीफाय करून ती जमीन त्यांच्या नावावर करून देण्यात येईल। शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये गाळ जमला आहे, रोजगार हमीमध्ये त्याला काढायला परवानगी आहे। नगरपालिका क्षेत्र असल्यामुळे ती अडचण निर्माण झालेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की नगरपंचायतमध्ये आपण विशेष बाब आणि परवानगी रोजगाराची दिली पाहिजे। तो माझा प्रयत्न आहे।